आज आपल्या सोबत आहे शेफ विष्णू मनोहरजी आणि आपण इथे बघतो आहे की 3000 किलोचा तरी पोह्याचा विक्रम बनवतायत आज ते. आणि नागपूर आणि तरी पोह्याचं एक वेगळं नातं आहे. पोहे सगळीकडेच मिळतात, मात्र नागपूरचे स्पेशालिटी आहे तरी पोहे आणि त्यात हे असं टमाटर एक गुलाबजामुन सारखं टाकलेलं असतं. आणि आज विष्णू मनोहरजी जे आहेत ते विक्रम करतायत. काय सांगाल, किती वेळापासून ही प्रिपरेशन सुरू आहे? रात्रीचा 2-2:30 वाजेपासून हे सुरू आहे आणि आता हे म्हणजे एस्टिमेटेड टाइमच्या अर्धा तास आधी आम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि जवळपास 3000 किलो प्लस असे हे आहे. पण आमचा अटेम्प्ट जो आहे तो 3000 किलोसाठी. किती पोहे यूज केले आहेत त्यात आणि काय काय गेलेलं आहे सगळं तरी पोह्यासाठी? काय यामध्ये जवळपास 800 किलो पोहे आहे, कारण पोहे 3 टाइम्स होतात. आणि त्याच्यानंतर जवळपास 500 किलो कांदा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे चणे वापरले आहेत ते साधारण 300 किलो चणे आहेत आणि तेल आहे 300 किलो, कांदा आहे 500 किलो, आलं लसूण 100 किलो असं. सर काय सांगाल, म्हणजे नागपूरच्या तरी पोह्याची एक वेगळी ओळख आहे. त्यात तुम्ही हा तरी पोहा बनवतायत, म्हणजे तुम्ही सगळी जग फिरले आहे ओव्हरऑल आणि त्यात पोह्यांचाही टेस्ट केलेला आहे. नागपूरची विशेषता काय आहे? नागपूरची विशेषता अशी आहे की आपले पोहे तर्री आणि पोहे असं मिक्स असतं. पोहा म्हटलं की जे गुगलला तुम्ही सर्च केलं तर त्यामध्ये तुम्हाला इंदोर आणि नागपूरचं नाव येईल. बरोबर. पण इंदोरचे पोहे वेगळे आहेत. आपल्या नागपूरच्या पोह्यांमध्ये जास्त खासियत असे की ही जी तर्री असते ही देशी चण्याची असते, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, पोह्यामध्ये कॅल्शियम असतं. असं हे छान कॉम्बिनेशन आहे. नागपूरची तरी एकदम झणझणीत असते. ही तरी झणझणीत खूप नाही पण आहे. आपण जसं म्हटलं इंदोरचे पोहे असू द्या, दही पोहे आहे, कांदा पोहे आहे, कोणी त्यात मिसळ टाकून, पण असं यात तसं टेस्ट मध्ये काय वेगळं पण आहे? वेगळं पण आहे, कारण तुम्ही हे प्रत्येक पोहे जे म्हणते ते सगळे वेगवेगळे आहेत. दही पोहे टोटली वेगळे आहेत, तरी पोहे वेगळे आहेत. इंदोरचे पोहे शेव आणि जिलबी बरोबर खातात, ते गोडसर असतात, ते गोडसर असतात. म्हणजे तुमच्या मते जर बघितलं तर कुठल्या याची चव एकदम म्हणजे प्रत्येक पोह्याला वेगळी चव आहे. इंदोरच्या पोह्याला एक वेगळी चव आहे, या पोह्याला एक वेगळी चव आहे. नुसते पोहे जे आपण खातो कांदे पोहे म्हणतात त्याला एक वेगळी चव आहे. बेस्ट काय आहे? मला हे आवडतं. नक्कीच. नागपूरकर म्हणून प्रत्येक नागपूरकरांच्या जीवाला लागणारा भाव म्हणजे तरी पोहा. नागपूरकरांच्या जीवनाची सुरुवात जी आहे, सकाळची सुरुवात जी आहे ती या तरी पोह्याने होते आणि म्हणूनच जे आहे विष्णूजींनी हाही रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे.